IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे मागील 4 दिवसापासून चर्चेमध्ये आहेत. त्याची जास्त चर्चा जेव्हा झाली, जेव्हा राज ठाकरेंनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केली की नांगरे पाटील हे दुहेरी निष्ठा दाखवत आहेत. त्याच्यामागचं कारण होतं की ते एका हिंदू सकल समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. त्या कार्यक्रमामधले त्यांच्या काही क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करावी, सेवा नियमांचं त्यांनी उल्लंघन केलं आहे अशी एक प्रकारची मागणी होत होती आणि राज ठाकरेंच्या पोस्टमुळे त्याला आणखी बळ मिळालं. तर 4 दिवसानंतर नांगरे पाटलांनी त्याच्यावरती आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हटलेत की मी जे काही बोललो आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून बोललेलो आहे, कायद्याला अनुसरून बोललेलो आहे आणि मी जे कार्यक्रमाला गेलो होतो ते मी माझ्या ऑफिसची वेळ संपल्यानंतर गेलो होतो, ड्युटी संपल्यानंतर गेलो होतो. आणि मी अशा प्रकारच्या कार्यक्रमांना याच्यापूर्वी जैन समाजाचे असतील, ख्रिश्चन समाजाचे असतील, बौद्ध समाजाचे असतील, तर मी अशा कार्यक्रमांना गेलेलो आहे. त्यातनं जनजागृती केलेली आहे. आणि हा जो कार्यक्रम होता, जो आपल्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत आणि RSSला 100 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. म्हणून तो कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. याच्यामध्ये मी कुठेही संविधानाचा भंग केलेला नाही आहे. कायदा सुव्यवस्था ठेवणं हे पोलिसांचं काम असतं, त्यासोबत जनजागृती करणं, शिक्षण हे करणं हे पोलिसांचं काम असतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये पूर्णपणे त्यांनी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं आहे, सेवा नियमांचा भंग केला आहे, या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळलेल्या आहेत. चर्चा फेटाळल्या तरी सुद्धा लेटर आणि स्पिरिट मधला फरक असतो. स्पिरिट तर लोकांच्या लक्षात आलं ना, नक्की की म्हणजे मान्य आहे तुम्ही नियम नाही फेटाळा, पण हे फक्त एक कायदेशीर पळवाट झाली. पण ज्या एवढ्या लोकांचा, पोरांचा तुमच्यावर विश्वास आहे की प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी करतायत, त्याला एक कंप्लीट राजकीय रंग मिळाला. आणि या सगळ्यातनं ते जे काही तमाम ते छोट्या फोनवरची भाषणं पाहिलेली जनता होती, त्यांचं एक स्वप्न का राजकुमार तुटला असणार आहे ना. नेमकं काय, मी विद्यार्थी असल्यापासून ते बघत होतो. मी काही काळ स्पर्धा परीक्षा सुद्धा मी केल्या. त्यांचे भाषणं आमच्या कॉलेजला त्यांना आणायचाही आम्ही प्रयत्न केला होता. त्यामुळे ते खूप जणांचे आयडॉल होते. पण आपण जसं जसं आपण मॅच्युअर होत जातो तसं आपल्याला एक गोष्ट कळते की कुठलीही गोष्ट विनाकारण ही घडत नसते. त्यांचं वक्तव्य सानपाडा इथल्या ह्याच्यामधलं आहे आणि ते आत्ता नागपूरचे आयुक्त आहेत. म्हणजे त्यांची जी भूमिका होती, म्हणजे खूप जणांना ज्यांनी पत्रकारिता आणि क्राईम वगैरे जवळनं हे केलं आहे, तर त्यांना असं वाटतं की नांगरे पाटील हे एका महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या जवळचे होते आणि ते सरकार गेल्यानंतर ते काहीसे बाजूला पडले होते. त्यांना जी म्हणजे मला वाटतं ते कोल्हापूर आणि पुण्यानंतरच्या पोस्टिंग त्यांच्या फारशा चर्चेत नव्हत्या. मुंबईमध्ये होते, पण तिथंही 1-2 रेव पार्टीवरती कारवाई वगैरे असंही होतं, पण ते फार चर्चेत नव्हते. कारण ते पूर्वी सेलिब्रिटी IPS ऑफिसर होते, खूप चर्चेमध्ये असायचं, सातत्यानं काही ना काही असायचं. पण ह्या मागच्या महायुती सरकारच्या काळापासून ते काहीसे गायब झालेले दिसत होते. ते पुन्हा प्रकटले. त्यांना नागपूरच्या आयुक्तपदासारखे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळ राहायला मिळेल म्हणजे त्या निमित्तानं ते एक मिळालं. आणि त्यांनी आपली निष्ठा म्हणण्यापेक्षा की सर्वसाधारणपणे जिथं अधिकारी जायला कचरतात किंवा आपली एक इमेज जपतात की हिंदुत्ववाद्यांच्या स्टेजवर जायचं नाही किंवा जिथं जास्त वाद असतात तिथं जायचं नाही, तर ते काहीसं मोडून ते तिथं गेलेले आहेत. त्याच्या बदल्यात भविष्यामध्ये म्हणजे कुठलीच घटना विनाकारण घडत नाही असं आपण पत्रकार मानतो. त्याची एक एक लिंक नंतरनं उलगडत जाईल. नंतरनं त्यांच्या करिअरमध्ये पुढं काय होतंय, सरकार कसं राहतंय, सरकार त्यांच्याकडे कसं बघतंय नागपूरमध्ये. कारण की नागपूरविषयी पण खूप चर्चा आहेत की तिथली कायदा सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, त्याच्यामुळे त्यांना ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि ते पुन्हा एकदा ते व्यवस्थित सिटी आणि ते सगळं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नांगरे पाटलांना बसवलंय असं आत्ता आपण म्हणूया. खरी गरज त्यांची बीडला होती असं वाटायला लागलं मोरे सरांकडे. विश्वास नांगरे पाटील RSSच्या व्यासपीठावर गेले किंवा नाही गेले, त्यांचं कौतुक केलं किंवा त्यांनी नाही केलं या विषयावर मी बोलणार नाही. पण एक याच अनुषंगाने मध्य प्रदेशचे एक मंत्री आहेत कैलाश विजयवर्गीय, त्यांनी याच अनुषंगाने मागच्या आठवड्यात भाष्य केलं, जे अधिकारी RSSशी कसे जोडले जातात. त्यांनी एक अनुभव सांगितला की त्यांच्याकडे एक अधिकारी आला आणि म्हणाला, म्हणजे भाजपची सत्ता आल्यानंतर मध्य प्रदेशात, आता हे जरी मध्य प्रदेशात असलं तरी देशभरात हेच सुरू आहे, त्यांच्याकडे एक अधिकारी आला आणि तो म्हणाला की मी काही वर्षांपूर्वी शाखेमध्ये जायचो, म्हणजे RSSच्या शाखेमध्ये जायचो. तर त्याच्यावर विजयवर्गीय असे म्हणाले की भाजपची सत्ता आल्यापासून बहुतेक अधिकारी आता आमच्याकडे येतात आणि म्हणतात की म्हणजे RSSची आमची कशी जवळीक आहे
हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं विजयवर्गीय यांनी त्यांचं एक अनुभव सांगितला. हे सांगण्याचं तात्पर्य असं की जरी त्यांचा कनेक्ट असो नसो, शाखेमध्ये गेले असतील नसतील, पण ज्यावेळेस एखादी पक्षाची सत्ता येते त्यावेळेस असे अधिकारी IAS IPS असतील किंवा इतर राज्यातले शासनामधले अधिकारी असतील, तर ते त्या विचारधारेशी आपली कशी जवळीक आहे असं त्या नेत्यांना, मंत्र्यांना ना सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचवण्याचा हे प्रयत्न करत असतात. हे प्रत्येक राज्यामध्ये कोणतीही सत्ता आली तरी हे असंच घडत असतं. हा, मी तेच म्हणणार होतो. तेच मी त्याच्यावरच येत होतो की तुकाराम मुंडे कोणाची जवळीक का दाखवत नाही. आणि बऱ्याच जर सोशल मीडियावर लोकांना असा प्रश्न पडतो की तुकाराम मुंडेसारखे अधिकारी का नाही आहेत. बरोबर आहे, किती खरं आहे. म्हणजे नाव न घेता हे म्हणतोय मी की काही अधिकाऱ्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्यांच्या बदल्या बरोबर तोच घोटाळा असताना तिथं केल्या जातात. विश्वास नागरे पाटलाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर बीड मध्यवर्ती बँकेचा झालेला घोटाळा आणि त्या छत्रपती संभाजीनगर तेव्हाचं औरंगाबादला त्यांची झालेली बदली, अशा कित्येक घटना जोडता येतात त्या अधिकाऱ्याच्या. तर मी म्हणतो कुठल्याही अधिकाऱ्याचं नाव न घेता सगळ्यांचं एक मत काय आहे की अधिकारी बाबा किती % राजकारण्याच्या जवळ आहे. नक्कीच, कारण की जशी बाकीच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे तशी ह्या प्रशासनामध्ये पण स्पर्धा आहे की कुठल्या खात्याला किती महत्त्व आहे, कुठली पोस्टिंग महत्त्वाची आहे. पुण्यामध्ये पोस्टिंग मिळतीये, पुण्यामध्ये ती नेमकी कुठं जलसंपदामध्ये मिळतीये, कुठल्या याच्यामध्ये मिळतीये, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पर्सेंटेज असतं. म्हणजे अनेकदा वर्तमानपत्रामध्ये किंवा अशा राजकीय किंवा वर्तुळामध्ये आणि पत्रकारांच्या वर्तुळामध्ये चर्चा असतात की ह्या पोस्टला इतके पैसे बाबा द्यावे लागतात. तर हे खरं आहे की साधारणपणे जी क्रीम पोस्ट म्हणतो ती मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते. मग ती धडपड तुम्हाला फक्त पैशांच्या बदल्यात मिळते असंच नाही आहे ना, की ते एक सिस्टीम आहे, एक नेता आहे, त्याच्याकडे तो विभाग आहे, त्याच्याकडे काही अधिकारी आहेत आणि त्याला माहिती आहे की हितनं बाबा इन्कम आहे. आपण सगळेच असे नाही आहेत असं आपण गृहीत धरू, पण काही विभागांविषयी आपण बोलूया की हे बाबा असं नाही आहे. तर त्याला तिथं त्याचा विश्वासू माणूस पाहिजे. मग मी पैसे देतोय म्हणून फक्त मला तिथं बसवलं जाईल का? तर तसं नाही होणार. तर तुझी लॉयलिटी कुणासोबत आहे, लोकांप्रती आहे की माझ्याप्रती आहे, ते एकदा चेक केलं जाईल. किती % अनबायस्ड आहेत असं वाटतं? नाही, मला तर प्रशासनामध्ये असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी काही जिल्हाधिकारी कार्यालय बघितलेलं आहे, काही अधिकारी जवळनं बघितलेले आहेत. खूप म्हणजे कशाच्याही फंदामध्ये न पडता आपलं काम व्यवस्थित करणारे लोक खूप आहेत. म्हणजे तुम्ही मी RTO पण काही काळ बघितलेला आहे. तिथंही मला खूप असे अधिकारी भेटलेले आहेत की आपण जिथं म्हणतो की सगळ्यात जास्त पैशाचं देवाणघेवाण, ती यंत्रणा आणि हे चालू असतं, तिथंही खूप जास्त अधिकारी आहेत की ते त्यांचं काम प्रामाणिकपणे असतं. पण आपण एक प्रशासनाची चौकटच अशी करून घेतली ना, एक सिस्टीम तयार केली आहे ना की ह्याच्याशिवाय हे काम होणारच नाही. म्हणजे मी पत्रकार आहे हे सांगायचं मी टाळतो आणि मी बघतो की तिथं मला काय अनुभव येतो. तर इतका वाईट अनुभव येतो ना की तुम्हाला वैतागून सांगावंच लागतं की हो मी पत्रकार आहे बाबा, माझं काही काम आहे का. म्हणजे ही सिस्टीमच अशी तयार केलेली आहे की सामान्य माणसाला तुम्हाला सहज तिथं पोचता येणार नाही. आणि याच्यामध्ये सगळेच आहेत. त्याच्यामध्ये मग तुमचे एजंट असतील की ज्यांना फायदा आहे की तुम्ही जर थेट पोर्टला थेट काम झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही मिळणार नाही, अधिकाऱ्यांना काही मिळणार नाही. एजंटची साखळी आली, म्हणजे सकाळनी पण याच्याविषयी अनेक वेळा बातम्या पण केलेल्या आहे की कसे कुठल्या ह्याच्यामध्ये किती कसं चालतं ते. तर तेही होत असतं. म्हणजे ती साखळी निर्माण केलेली आहे ज्यातनं सामान्य माणूस भरडला जातो. आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची खूप इच्छा असेल पण तुझ्या भोवती जर एवढे सगळे असतील ना तर तू तुझा एकटा झेंडा नाही लावू शकत बाबा. मग तुकाराम मुंडे त्याला अपवाद ठरतात. त्याला ती किंमत मोजतात की 18 महिन्यांनी बदली होईल, माझ्या 22 बदल्या होतील, 32 बदल्या होतील. आणि ते झेलण्याची ताकद सगळ्यांमध्येच असतं असं नाही. तुम्हाला काय वाटतं की किती %? फक्त % सांगा. पर्सेंट काय सांगायचं, ते विश्वास नागरे पाटलाकडे पाहिल्यागतच कळतंय. सुरुवातीचे क्रेज बघा त्यांचं, जेव्हा 2015, 16, 17चा काळ होता, प्रचंड लोक म्हणजे विद्यार्थी जे MPSC UPSC करणारे वेडे होते त्यांच्या भाषणं ऐकायला, त्यांच्या सभांना जायला. ते क्रेज आत्ता का नाही राहत, हे मला वाटतं प्रत्येकानं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे
तुटलं कुठं तर ते तुम्ही उल्लेख केला की बीडचा वगैरे ते घोटाळ्याचा. सुरुवातीला त्यांच्या बाबतीत असं लोकांना वाटत होतं, अरे बापरे किती प्रामाणिक माणूस आहे, सकाळी 4ला उठून थंड पाण्याने आंघोळ करतो आणि एवढे भाषणं आणि ते सगळं. मला वाटतं हे सगळं आता आता असं वाटायला लागलं की हां, करत होते. तर ते आरोप पण झाले, काही नाही हे सगळं भाषणासाठी प्रसिद्धीसाठी केलं, यांच्यामुळे एक पिढी बरबाद व्हायला लागली, असे अनेकांनी आरोप पण केले त्याच्यावरती. हे सगळं मला वाटतं ते सगळं प्रसिद्धीसाठी. आणि मला याच्यामध्ये फक्त एकच बोलायचं आहे की तुमच्या बोलण्यापेक्षा तुमची कृती खूप महत्वाची असते. तुम्ही बोलताय एक आणि कृती एक करताय, वेगळी करताय ना, तर ते लोकांना लगेच दिसतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नांगरे पाटलांचं बोलणं आणि त्यांची कृती याच्यामध्ये कुठेतरी तफावत आता लोकांना दिसतेय. मला वाटतं काही अधिकारी न बोलता पण राजकारण्यांच्या जवळ असतात. आपण 2 अधिकाऱ्यांचं उदाहरण घेतलं तर आपल्याला ते दिसून येतं. देवेन भारती जे आता मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पद तयार केलं होतं मुंबई पोलीस दलात. जे कधी पद अस्तित्वात नव्हतं ते पद तयार केलं, विशेष पोलीस आयुक्त. त्यांना त्या पदावर नेमणूक दिली. आता ते मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. सेम उदाहरण महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबत घेता येईल आपल्याला. त्या दिल्लीत होत्या. त्यांच्यावर जेव्हा फोन टॅपिंगचे आरोप झाले त्यानंतर त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळात त्यांना त्रास होऊ नये म्हणून दिल्लीला ट्रान्सफर दिली. त्यानंतर त्यांना क्लीन चिट घेतल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आणलं, पोलीस महासंचालक केलं. या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, जसं अधिकारी राजकारण्यांसाठी लॉयल्टी दाखवतात तसं राजकारणी देखील एखाद्या अधिकाऱ्यासाठी कितपत काय करता येईल आपल्याला याचं मूर्तिमंत उदाहरण देतात.